उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीत भाजपची स्वबळावर लढण्याची बॅनरबाजी करण्यात आली आहे। ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसे, फक्त आणि फक्त भाजपा असे बॅनर लागलेले आहेत। भाजपच्या बैठकीमध्ये अबकी बार 70 पार आणि भाजपचा महापौर असा संकल्प सुद्धा करण्यात आला। 2 दिवसांपासून ठाण्यामध्ये भाजपच्या मॅरेथॉन बैठका सुद्धा सुरू आहेत। अलकेश कदम यांच्याकडून स्वबळाची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। ठाण्यामध्ये आता कार्यकर्त्यांच्या स्तरावर स्वबळावर लढाईची तयारी सुरू आहे। या बॅनरवरून असं दिसून येतंय भाजपचे पदाधिकारी अलकेश कदम यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निकेश, मागच्या काही दिवसांपासूनच्या घडामोडी, काही वक्तव्य, नेत्यांच्या प्रतिक्रिया या ऐकल्यानंतर आता जवळपास असं स्पष्ट होऊ लागले की ठाण्यामध्ये भाजप स्वतंत्र लढणार आहे आणि शिंदेंसाठी हे मोठं आव्हान असेल। नक्कीच विक्रांत, आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी जेव्हा भाजप नेत्यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झालेली होती, त्यामध्ये माजी नगरसेवक भाजपचे देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते। त्यावेळेला त्या लोकांचा स्वबळावर लढण्याचा नारा जो आहे त्यांनी दिला होता। अबकी बार 70 पार आणि महापौर आपलाच बसणार असा दावा जो आहे त्यावेळेला नेत्यांनी केलेला पाहायला मिळाला। आता देखील जोर बैठका ज्या आहेत त्या भाजपच्या दररोज या ठाण्यामध्ये सुरू आहेत। एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपचं एक मोठं आव्हान जे आहे ते भाजपने सुरू केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर आता कार्यकर्त्यांमध्ये देखील तसाच प्रतिसाद उद्दिष्ट ठाण्यामध्ये काही तांत्रिक बाबी आहेत, निकेश यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही। मात्र ही बातमी आपण ठाण्यामधून पाहतोय। ठाण्यामध्ये आता भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। महानगरपालिका निवडणुका ठाण्यामध्ये भाजप स्वतंत्रपणे लढवेल अशी शक्यता आता दाट होत चाललेली आहे। या संदर्भात भाजपकडून काही प्रतिक्रिया आल्यात, आपण पाहूयात। मी सगळ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम घरोघरी पोहोचवलेलं आहे, म्हणून आमचा एकच नारा आहे, चप्पा चप्पा भाजपा। म्हणून आपण ठाण्यामध्ये पाहिलं असेल की सर्वत्र भाजपच दिसत आहे। म्हणून आमची प्रामाणिक इच्छा आहे सगळ्या कार्यकर्त्यांची की यावेळी भाजपचाच महापौर ठाणे महानगरपालिकेवर बसावा।